कमला नेहरू रुग्णालयात आज सकाळच्या सुमारास एकच खळबळ उडालेली आहे ती पाहायला मिळाली। कारण 3 संशयित तरुण खरं तर ते बांगलादेशचे असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती मिळाली होती आणि याच कमला नेहरू रुग्णालयात ते 3 संशयित जे आहेत ते बांगलादेशी घुसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानंतर पुणे पोलिसांचं पथक जे आहे ते या कमला नेहरू रुग्णालयात दाखल झालं होतं। आता आपण पाहू शकतोय की कमला नेहरू रुग्णालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो पुणे पोलिसांकडून लावण्यात आलेला आहे। सतर्कतेसाठी काही वेळापूर्वी कमला नेहरू रुग्णालयातून सर्व रुग्णांना जे आहे ते बाहेर देखील काढण्यात आलं होतं। जवळपास 2 संशयितांना आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। फरसखाना पोलीस स्टेशनमध्ये या 2 संशयितांची जी आहे ती चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। खरं तर हे संशयित बांगलादेशचे असल्याची प्राथमिक माहिती पुणे पोलिसांकडून जी आहे ती मिळाली होती। आता आपण पाहतोय की इथं काही तरुण देखील जमलेले आहेत ज्यांच्याकडून जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात आहेत। खरं तर याच ठिकाणी सकाळच्या सुमारास काही बांगलादेशी तरुण संशयित तरुण घुसल्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते। त्यानंतर पुणे पोलिसांची पथक जी आहेत ती या ठिकाणी पोहोचली होती आणि 2 संशयितांना या ठिकाणाहून जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेल्या पुणे पोलिसांकडून। पुणे पोलीस आता त्यांची चौकशी जी आहे ती करत आहेत आणि पुणे पोलिसांनी मोठा बंदोबस्त आता या कमला नेहरू रुग्णालयाच्या बाहेर खरं तर लावलेला आहे आणि काही हिंदू संघटनांकडून इथे घोषणाबाजी जी आहे ती केली जाते। दोन्ही तरुणांना आता ताब्यात घेतलेल्या नेमकं ते तरुण कोण होते, ते खरंच बांगलादेशी होते का, काही ठिकाणी संशयित अतिरेकी असल्याचं बोललं जात होतं, ते खरंच संशयित अतिरेकी होते का, हे सगळं आता पुणे पोलिसांच्या चौकशीत उघड जे आहे ते होणार आहे। पण सध्या कमला नेहरूच्या रुग्णालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त आहे आणि 2 संशयित तरुणांना आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरापासून तुषार नानावरे सह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।